41व्या वर्षी रिटायरमेंट शक्य तरी आहे का? शक्य तर आहे, तुम्हाला हिशोब व्यवस्थित करायला लागतो. किती पैसा पाहिजे? पैसा तर कधीच पुरा पडणार नाही. 1 मिलियन वरून 2 वरून 5 फायनान्सची लय भीती वाटते भाऊ. फार घुसू नको पर्सनल फायनान्स मध्ये, पण थोडा तर हिशोब कर. मला पण जमेल काय सगळं? प्रत्येकाने ते कॅल्क्युलेटर यूज करायला पाहिजे. आणि मी कसं करू ते कॅल्क्युलेट? बाप रे, आता टोटल बॅलन्स झालाय. पैशांचं गणित नीट जमवायचंय. ऐका सुशांत भाऊ काय म्हणताय ते. मी म्हणणार होतो विदर्भातले पोट्टे ऐकत असाल तर शेवटपर्यंत ऐक जा, जाऊ नका बरं. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपण गप्पा मारणार आहोत सुशांत भाऊंसोबत. सुशांत भाऊ हे अमेरिकेत वयाच्या 41व्या वर्षी रिटायर झाले. जाणून घ्या सुशांत भाऊंचा हा जबरदस्त असा अनोखा प्रवास आणि त्यांनी ही किमया कशी पार केली. वेलकम टू अमेरिकन भाऊ पॉडकास्ट. सुशांत, राम राम राहुल भाऊ, कसे आहात? मजेत मजेत. काही आठवड्यांपूर्वी यूट्यूब सर्फिंग करताना मला तुझं चॅनल दिसलं. पटकन लगेच त्याच्याकडे ते आकर्षित झालो, कारण मेसेजिंग फार छान होतं. रिटायर्ड ॲट 41. सगळ्यात पहिले 41व्या वर्षी रिटायरमेंट ही गोष्ट खरंच शक्य आहे का? शक्य तर आहे. म्हणजे माझ्याकडे बघून आणि जे मी डिसिजन घेतले असं वाटतं शक्य तर आहे. इट इज जस्ट की तुम्हाला हिशोब व्यवस्थित करायला लागतो. माहिती पाहिजे की आपल्याला कुठे रीच करायचं आहे. जर माहिती असेल आणि आय एम प्रिटी शुअर, आय नो देसी पब्लिक पैसा कमवतात आणि खूप लोक तिथे रीच झाले पण असतील, बट आय डोंट थिंक सगळ्यांचा हिशोब करून झालाय की किती एक्झॅक्टली पैसा लागतो. सो तो जर हिशोब कोणी केला आणि थोडं पर्सनल फायनान्स गायडन्स असलं, थोडं एज्युकेशन असलं, तर आय एम शुअर खूप लोकांनी हे केलं असेल. सो आय डोंट थिंक फक्त माझा हिशोब झाला आणि बाकीच्यांचा झाला नाही एवढाच फरक मला वाटतो, पण डेफिनेटली शक्य आहे. नॉर्मली 41वं वर्ष हे तुमच्या करिअरमधलं कसं असं ते एक म्हणतो ना आपण सेकंड इनिंग काइंड ऑफ स्टार्ट होत असते. तुम्ही एक मॅनेजमेंट पोझिशनवर किंवा थोड्याशा एका लिडरशिप, टेक्निकल लिडरशिप असो किंवा पीपल मॅनेजमेंट असो, एक ऑफिस असतं, आपलं स्टेबिलिटी आलेली असते. हे सगळं सोडून आता रिटायर व्हायचंय असा विचार करणं म्हणजे फार एक वेगळा दृष्टिकोन लागतो, राईट? अशा एका थॉट प्रोसेसला. तर सुशांत भाऊंनी हे आधीपासून ठरवलं होतं की मला 9 ते 5 नेहमीच करायचं नाही, केव्हा ना केव्हा मला थोडंसं अर्ली रिटायरमेंट घ्यायला आवडेल का? असा काही एखादा प्रसंग होता जेव्हा हे एकदम क्रिस्टलाइज झालं की नाही, मला लवकरात लवकर नोकरी सोडायची आणि रिटायर व्हायचंय, अर्ली रिटायर व्हायचंय? छान प्रश्न आहे. 2-3 गोष्टी याच्यात कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर होत्या. पहिले तर मी ऑफकोर्स 17-18 वर्ष कॉर्पोरेटमध्ये जॉब केला आणि ॲज यू सेड बरोबर डिरेक्टर लेवलपर्यंत पोहोचलो. मॅनेजमेंट अँड ऑल दॅट सगळं मस्त होतं आणि जॉबही मी एन्जॉय केला. मला काही कंप्लेंट नाही आहे की रटाळा लाईफ अँड दिस अँड दॅट, आणि आपण त्याच्याबद्दल नंतर बोलूया. सगळं छान होतं आणि मी 15, 16, 17 वर्षापासून इन्व्हेस्टिंग करत होतो. सो पोर्टफोलिओकडे बघून असं दिसायचं की इट इज ग्रोईंग आणि सगळं ठीक चालू आहे. बट लास्ट इयर आय रिमेंबर जानेवारीमध्ये, आणि दिस इज नॉन फायनान्शियल आस्पेक्ट ऑफ थिंग्स, की जानेवारीमध्ये आईचा कॉल आला. मी माझ्या मुलाला तायक्वांडोवरून परत घेऊन येतो. तो जानेवारीमध्ये कॉल आला की बाबांना ब्रेन हेमरेज झालाय आणि इट इज लिटल सिरियस. सो देन आय वेंट होम आणि 3 तासात आय वॉज ऑन अ फ्लाईट. आय वेंट बॅक एकटाच. मग ते आयसीयूत होते. 15-20 दिवस मी तिथेच होतो आणि ते 2-3 महिने आयसीयूत राहिले. सो आणि मी हॉस्पिटलमध्ये झोपायचो. मी आणि आई आम्ही तिथेच असायचो. सो वेन यू आर लिटल अवे फ्रॉम गॅजेट्स, अवे फ्रॉम ऑफिस वर्क, यू गेट अ लॉट ऑफ टाइम टू थिंक अबाउट लाईफ. तुम्ही स्वतःबद्दल विचार करता, मी काय करतोय आता, आपले आई वडील कुठे आहेत. आणि थोडंसं फिल्मी वाटेल, आय अंडरस्टँड, बट आय लिव्ड इट. सो म्हणून सांगावं असं वाटतं की आपल्याकडे खरंच किती वेळ आहे. आपले बाबा आता इथे आहेत, आयसीयूत आहेत, 15-20 दिवस वॉट एव्हर झाल्यात. इफ आय एम देअर 72व्या वर्षी, मला काय माझ्याबद्दल रिकलेक्ट करायला आवडेल, और काय म्हणतो आपण त्याला, कोणत्या मेमरी लेननी जायला आवडेल की आपण काय काय केलं लाईफमध्ये. सो तो थोडासा काइंड ऑफ प्रवास सुरू झाला. अँड आय वॉज लिटल बिट इन टू मेडिटेशन अँड सेल्फ सफिशियंट अँड काइंड ऑफ ऑन दॅट पाथ अ लिटल बिट. पण मग ते करत असताना असं जाणवलं की पैसे वगैरे ठीकठाक आहेत, करायसाठी गोष्टी खूप आहेत. मला 24 तास पुरे पडत नाहीत. जॉब, त्याच्यानंतर 2 पोरं, मग त्याच्यानंतर त्यांचे क्लासेस, त्याच्यानंतर मला माहिती होतं की माझ्यात काहीतरी क्रिएटिव्ह इच आहे, काहीतरी करायचं आहे. ते एक, गाणी म्हणायला आवडतात ते एक, अजून असंच एक 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 म्हटलं यार 24 तास तर आपल्याला पुरे पडत नाही. आणि
पैसा तर कधीच पुरा पडणार नाही. 1 मिलियन वरून 2, 2 वरून 5, 5 वरून 10 आणि मग जोपर्यंत इलॉन मस्कला हरवत आपण नाही तोपर्यंत आपण चालत राहू. सो म्हटलं हे तर लुझिंग प्रपोजिशन आहे, इकडे जाण्यात काही अर्थ नाही. सो इट वॉज बाबांचं ते. आणि मग एप्रिलमध्ये बाबा गेले. सो दॅट वॉज लाईक तो 4 महिना माझा विचार करायची वेळ होती माझ्याकडे की ऑल अबाउट लाईफ. आणि मग ते झाल्यानंतर परत आलो मी मे महिन्यात इकडे. आणि मग आय स्टार्टेड लुकिंग इन टू द पोर्टफोलिओ अँड ऑल दॅट. आणि हिशोब केला का आपल्याला किती पैसे लागतात किती नाही लागत. आणि आय फेल्ट की आय थिंक आय एम देअर. आता नाही केलं काम तरी चालेल. सो हे 2 फॅक्टर होते बेसिकली. द ट्रिगर पॉइंट वॉज बाबांची तब्येत आणि त्यांचं जाणं. आणि ऑफकोर्स प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट वॉज की एम आय देअर ऑर नॉट. सो ह्या 2 फॅक्टर्समुळे मग मी डिसाईड केलं की ओके, लेट्स हँग अप, लेट्स हँग द बूट्स. आता आपण आहे ना आपल्या प्रेक्षकांसाठी फायर ही जी कॉन्सेप्ट आहे राईट, त्याच्याबद्दल थोडंसं बोलूयात. आपला प्रेक्षक जो आहे मे बी त्याला फायर बद्दल काहीच माहिती नाही, तर थोड्या एकदम साध्या सरळ भाषेत सोप्या भाषेत तू फायरला कसं डिफाईन करशील? फायर म्हणजे FIRE, फायनान्शियली इंडिपेंडंट रिटायर अर्ली. सो फायनान्शियली इंडिपेंडंट म्हणजे तुमचा महिन्याचा जो काही खर्च आहे तो तुमच्या पॅसिव्ह इन्कम मधून निघाला पाहिजे. बी इट रेंटल प्रॉपर्टीज, बी इट स्टॉक पोर्टफोलिओ, तुम्ही अजून जे काही करत असाल ऍक्टिव्हली काम नाही करायला लागलं पाहिजे तुम्हाला. तुमचं पॅसिव्ह इन्कम आलं पाहिजे आणि तुमचा महिन्यात मंथ टू मंथचा एक्सपेन्सेस निघाले पाहिजे. सो दॅट इज फायनान्शियल इंडिपेंडन्स. आणि ऑफकोर्स जर तुम्ही FI झाले तर तुम्ही रिटायर अर्ली करू शकता. आणि रिटायर अर्ली म्हणजे कुठे 58चं वय असतं, कुठे 62चं वय असतं. सो इफ यू कुड रिटायर लिटिल अर्ली, सो दॅट इज व्हॉट फायर इज. आपली टिपिकल समजूत अशी आहे की ठीक आहे 60 मध्ये आपण 60 नॉर्मली लोक रिटायर होतात भारतात, पण ते मे बी तुम्ही थोडंसं एग्रेसिव्ह सेव्हिंग करून वगैरे मे बी 5-1 वर्ष बेस्ट केस सिनारिओ 10 वर्ष थोडं तुम्ही लवकर रिटायर होऊ शकता. पण तू म्हणजे अक्षरशः 42व्या वर्षी रिटायर झाला, म्हणजे ऑलमोस्ट तू तुझं वर्किंग करिअर यू कॅन से तू हाफ मध्येच थांबवलं. म्हणजे जर 40 इयर्स रफली जर आपण कन्सिडर केलं एक टिपिकल करिअर स्पॅन, तर प्रेटी मच 20 वर्षाच्या आसपास तू ते साध्य केलंयस. तर आता आपण थोडंसं ना हे ऑब्व्हियसली हे रीच करायला तू काहीतरी एक प्लॅन बनवला असेल, काहीतरी एक आखला असेल, स्ट्रॅटेजी तू बनवली असेल. थोडंसं आपण त्या प्लॅन बद्दल किंवा स्ट्रॅटेजी बद्दल बोलूयात. आणि बिफोर वी डाईव्ह इन टू इट, रिटायरमेंट म्हणजे आता जे आपण समजतो टिपिकली इंडियात आपण जे समजतो रिटायरमेंट म्हणजे काम नाही करणं आणि संपलं. सो माझं ते नव्हतं. माझं इट वॉज रिटायरमेंट फ्रॉम कॉर्पोरेट बट रिटायरिंग इन टू समथिंग दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट टू मी. कारण की ठीक आहे पैसे तुम्हाला किती पण करोड रुपये दिले और मिलियन्स ऑफ डॉलर दिले आणि मग दिवसभर काहीच नाही करायचं बसून राहायचं, ते शक्य नव्हतं. सो वन ऑफ द डिसिजन्स हा पण होता, आय मीन वन ऑफ द कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर हा पण होता की मला दुसरं बरंच काही करायचं होतं आणि इट वॉज नॉट अबाउट मला काम करायचं नाहीये. सो मी हे कॉन्टेंट किंवा बाकीच्या ज्या गोष्टी करतोय ते मी एन्जॉय करतोय, म्हणून मी हसत खेळत हा डिसिजन घेऊ शकलो. सो नाव कमिंग बॅक टू कसं केलं, तर 2007 मध्ये मी कामाला लागलो. 2008 मध्ये थोडेसे ब्लंडर केले इन टर्म्स ऑफ इन्व्हेस्टमेंट, की इकडे पैसे टाकू तिकडे पैसे टाकू, याचे 1चे 2 होतील आणि ऑल दॅट, जे इनिशियल रुकी मिस्टेक्स असतात ते सगळे केले. मग 2009-10 पासनं सिस्टमॅटिकली आपलं इन्व्हेस्टमेंट हळूहळू करत आलो. पहिले 2% ऑफ द सॅलरी, 5% ऑफ द सॅलरी, 10% ऑफ द सॅलरी, ते हळूहळू वाढवत गेलो. आणि पहिले नवीन रक्त असतं ना, ते मी मार्केटला बीट करेन, मी खूप जास्त पैसे कमवेन, मार्केट 10% देतं तर मला 10% इज नथिंग, 15 पाहिजे, 20 पाहिजे. मग ते सगळं ट्राय करून झालं, ऑप्शन्स ट्रेडिंग सगळं काही करून झालं. आणि मग कळलं की आपण इतके स्मार्ट नाही आहे की आपण मार्केटला बीट करू. देन आय डिसाइडेड आपण फक्त मार्केटच्या सोबत चालू आणि दुसरे जे महत्वाचे फॅक्टर्स होते त्यांच्यावर फोकस केला. आणि मग हळूहळू करत करत 2024 मध्ये मी डिसेंबर वॉज माय लास्ट डे ॲट वर्क. सो 17-18 वर्ष हे कन्सिस्टंटली करत राहिलो आणि मग आय रीच्ड अ स्टेज की वाटलं की आपण करू शकतो. तुझ्या चॅनलवर तू बऱ्यापैकी डिटेलमध्ये जातो ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन, फायनान्सेस इव्हन नंबर्सला घेऊन तू डिटेलमध्ये जातो, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग आणि फार
एक चांगलं काय म्हणतात त्याला प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं की एक्झॅक्टली किती नंबर तुम्ही कसा विचार करायला पाहिजे. तर एक आकडा मला तुझ्या चॅनलवर पुन्हा पुन्हा दिसतो, तो म्हणतो 2.5 ते 3 मिलियनचा आकडा तू टाकतो अमेरिकेच्या दृष्टिकोनातून, की तो रिटायर होण्यासाठी एक इट्स अ डिसेंट फिगर, अराउंड 2.5 मिलियन टू 3 मिलियनचा कॉर्पस. तर आता आपण त्याला थोडंसं ना डिकन्स्ट्रक्ट करूयात आपल्या अमेरिकेतल्या व्ह्युअर्ससाठी. हा आकडा कसा आला, म्हणजे हाऊ डिड यू अराईव्ह ॲट दिस, की $3 मिलियन तुमच्याकडे जर इन्व्हेस्टमेंट किंवा कॉर्पस असेल तर यू कॅन थिअरॉटिकली रिटायर अर्ली. येस. सो 2.5-3 मिलियन ते जे तुम्ही पॉडकास्ट बघितलं असेल किंवा बाकीचे एपिसोड, इट वॉज मोर अबाउट नेटवर्थ दॅन अ लिक्विड पोर्टफोलिओ. पण अगेन आता आपल्याला माहिती आहे, जे युएसचे ऑडियन्स, स्पेसिफिकली युएससाठी बोलतो, जर तुम्ही टेक्सासमध्ये राहत असाल तर मे बी, अँड करेक्ट मी इफ आय एम रॉंग, तुमचं 500K मध्ये मे बी तुम्हाला 2,500 स्क्वेअर फूटचं डिसेंट घर मिळेल, ज्याचं अंगण मोठं असेल, मागे जागा असेल, 3-4 बेडरूम्स असतील. सिलिकॉन व्हॅलीत जो माणूस काम करतो 2,500 स्क्वेअर फूटसाठी त्याला 2.5 मिलियन तिथेच गेले त्याचे, राईट? टेक्सासचा माणूस, आणि मी फक्त टेक्सास नाही, एनसी मध्ये म्हणा किंवा कॅन्सस मध्ये म्हणा, एनी अदर लो कॉस्ट ऑफ लिव्हिंग स्टेट्स, तिथे तुमचा पगार 40व्या वर्षी मे बी 130-140, मी ॲव्हरेज बोलतोय, 130-140 असतो. तिथे माझे मास्टर्सचे अजूनही मित्र आहेत, त्यांचे पगार आता 300च्या पलीकडे गेले आहेत, 300-350. सेम फॉर युअर एक्सपेन्सेस. इथे $5,000 पर मंथ मध्ये माणूस सुखात राहील, तिथे 10-15 लागतील तुम्हाला. सो सगळ्यात आधी महत्वाचं आहे की तुमचा एक्सपेन्स किती आहे. इट रिअली डझंट मॅटर तुमच्या खिशात पैसे किती आहेत आणि तुमचा पोर्टफोलिओ किती आहे. जर तुम्ही $2 मिलियन तुमचं वार्षिक उत्पन्न असेल आणि तुम्ही 1.7 मिलियन फक्त ओढून देत असाल, तर मग तुम्ही आयुष्यात रिटायरमेंट घेऊ शकत नाही. सो दॅट इज द फर्स्ट थिंग. Now coming back to the number, again, number is kind of a derivative or काय म्हणतात त्याला, इट्स अन आउटपुट ऑफ हे तुमचं किती एक्सपेन्सेस किती आहे. सो माझा एक फायनान्स कॅल्क्युलेटर्स नुसार असं म्हणतात की जर तुमच्याकडे 25 वर्षाचा लिव्हिंग एक्सपेन्सेस असतील तर तुम्ही रिटायर होऊ शकता नॉर्मल रिटायरमेंटमध्ये. जर तुम्ही थोडं आधी रिटायरमेंट घेत असाल तर मल्टिप्लाइड बाय 30 और 35 वर्षाचं तुमच्याकडे असायला पाहिजे. तेवढं जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही रिटायर होऊ शकता. सो आणि मग दुसरेही काही टूल्स मी यूज केले ज्याच्यात विच रन्स, फार कॉम्प्लिकेट नाही करून सांगायचं आहे मला, बट इट रन्स लॉट ऑफ सिनारिओज, की ब्लॅक स्वान इव्हेंट झाला, 2008 सारखं झालं, मार्केट पडलं, 2020 सारखं झालं, मार्केट पडलं, तर तुम्ही काय कराल. सो मी सगळे माझे नंबर्स त्या टूल्समध्ये टाकले, त्या कॅल्क्युलेटर्समध्ये टाकले आणि त्याची प्रॉबॅबिलिटी काय आहे हे चेक केली की मी कधी होऊ शकतो. सो आणि इट गेव मी अ प्रिटी गुड प्रॉबॅबिलिटी ऑफ 85-90% की तू होऊ शकतो रिटायर. आणि त्याच्यात प्रिटी मच सगळं टाकलं. वी कॅन गो इन डिटेल इफ यू वॉन्ट, लाईक मुलांच्या लग्न, एज्युकेशन पासून तर माझ्या पेस्ट कंट्रोलसाठी आणि लॉन मोविंगसाठी किती पैसा लागतो पर्यंत सगळं काही. सो या दॅट्स वॉट इट इज. सो अगेन एक नंबर मी म्हणणार नाही की हा आणि तो कसा, तुम्ही कुठे राहताय, तुमचा एक्सपेन्सेस किती आहेत, याच्यावरच हे सगळं डिपेंडंट आहे. असा बॉलपार्क नंबर नाही सांगू शकत. आणि आता याला आपण थोडंसं कॉन्ट्रास्ट करूयात. मे बी आपला प्रेक्षक भारतामध्ये बसून हा पॉडकास्ट बघतोय, तर आय अज्युम की ही सेम फिलॉसॉफी आणि ही सेम मेथोडॉलॉजी तू जी आता डिस्क्राईब केली ती भारतात सुद्धा अप्लिकेबल होऊ शकते, राईट? म्हणजे तिथे पण अर्ली रिटायरमेंट जर तुम्ही त्या अप्रोचने गेला तर पॉसिबल आहे. 100%. आय मीन नरिमन पॉइंटला काम करणारा माणूस तिथे करोडोनी कमवतो आणि जर त्यांनी डिसाईड केलं 40व्या वर्षी की माझ्याकडे 4 करोड रुपये जमले, आता मी सांगलीला राहतो और अमरावतीला जाऊन राहतो और वेरेवर यू आर फ्रॉम, लातूरला जाऊन राहतो, तर ऑफकोर्स आय मीन देर आर ट्रेड ऑफ्स की तुम्हाला ते काय म्हणतात, यू आर लिव्हिंग इन अ डेव्हलपिंग सिटी, यू आर नॉट लिव्हिंग इन मेट्रो सिटी, कनेक्टिव्हिटी कमी असेल, फ्लाईट कमी असतील, ओके, ते ट्रेड ऑफ्स तुम्ही बघायचे. बट ऑफकोर्स ते तर आहेच ना की तुम्ही कुठे राहताय त्याच्यावरच तुमचं सगळं काही आहे. सगळ्यात पहिला आकडा तू म्हणतोयस की तुमचा एक्सपेन्सेस काय ते तुम्ही पहिले फिगर दॅट आउट. तुमचं महिन्याचं किंवा वार्षिक तुमचा खर्च किती आहे. आणि नुसता ह्या वर्षीचा नाही, तू हे पण म्हणतोय की लुक अहेड इन द फ्युचर, मोठे काही एक्सपेन्सेस येणार आहेत का, मे बी मुलीचं लग्न आहे, मुलाचं शिक्षण, व्हॉट एव्हर इट इज. आणि ते एक्सपेन्सेस तुम्ही कॅल्क्युलेट केल्यानंतर देन तुम्ही एक तुमचा रिटायरमेंट किती असायला पाहिजे फंड तो कॅल्क्युलेट करू शकता.
त्याला 25ने 30ने मल्टिप्लाय वगैरे करून. आजच्या घडीला तुला अमेरिकेत दिसतंय काय काय चालू आहे. ओके देर इज म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण म्हणतो ना, लॉट ऑफ स्मॉल एम्बर्स गोईंग अराउंड नॉट जस्ट इन अमेरिका, ऑल अराउंड द वर्ल्ड. आणि तू ब्लॅक स्वान इव्हेंट बोललास, तुला अशी कधी भीती वाटते का तुला स्वतःला की आपला जो इन्व्हेस्टमेंट फंड आहे किंवा जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ते अशा एखाद्या इव्हेंटमुळे फारच ड्रास्टिकली कमी होऊ शकतं, आणि जर कमी झालं, सपोज जर उद्या सगळेजण म्हणतात की 26 मध्ये मार्केट फार मोठा क्रॅश येणार आहे, रिसेशन येणार आहे, मला म्हणजे आय डोंट नो, कारण ते म्हणतो ना आपण, इट्स लाईक इनसाइड इज 50-50, झाल्यावर सगळे म्हणते, नो वन कॅन टेल, आणि मार्केट्स आर इरॅशनल. पण अशा काही इव्हेंटसाठी तू कसा प्रिपेअर्ड आहेस, म्हणजे नॉट जस्ट फायनान्शियली बट ऑल्सो मे बी मेंटली? आता आपण युएस मध्ये राहतो, S&P 500नी मागच्या 100 वर्षामध्ये 10%चा ऍव्हरेज रिटर्न दिलाय. दरवर्षी 10% नाही दिलाय, पण ऍव्हरेज 10% दिलाय. आता मागच्या 2-4 वर्षात 23%, 22%, कधी 5%, कधी -5%, 2008-2020 मध्ये आय डोंट नो किती, -25%, -30% दिल्यात. सो हे तर होतच राहतील. आणि युजली फक्त 2003 ते 14 चा पिरियड होता जेव्हा मार्केट टँक झालं 3 मध्ये, आणि 14 पर्यंत ते फक्त परतच आलं होतं. बट हा पिरियड सोडून इतके जास्त पिरियड्स नाही आहेत जिथे मार्केट खालीच बसूनच राहिलंय. सो आय एम ट्रस्टिंग द इकॉनॉमी, आय एम ट्रस्टिंग द स्टॉक मार्केट, अँड आय एम ट्रस्टिंग द हिस्ट्री ऑफ इट, की 10% तर मिळतो. आणि माझ्या पोर्टफोलिओनी मला 10% नको आहे म्हणजे मिळालं तर चालेल, बट 4% जरी मिळाला तर मी त्या प्लॅनिंगनी आहे. 4%, 3% आय एम गुड इनफ. आणि मार्केट क्रॅश बघितले असं नाही. माझा पोर्टफोलिओ 15-15, 20-20%, 25%, 20-25% बघितलाय मी. सो तेवढं कळलंय की आता आय नेव्हर ट्राईड टायमिंग द मार्केट. आपलं डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणजे इंडियाच्या लँग्वेजमध्ये SIP ते करत आलोय. आणि आता स्ट्रॅटेजी पण तीच आहे की जसे DCAनी आत टाकले तसेच विड्रॉ करतोय. सो मला छोटा अमाऊंटच पाहिजे. जर 20% जरी पडलं मार्केट तरी आय नीड माय 2-3% अँड आय विल कंटिन्यू विड्रॉइंग दॅट. आणि पोर्टफोलिओ असा ठेवला आहे की त्याच्यात काही बॉन्ड्सही ठेवले आहेत, काही गोल्डही ठेवलंय. तर जर मार्केट पडलं तर मग तो काय म्हणतात त्याला, त्याचं पर्सेंटेज विथहोल्डिंग इन माय पोर्टफोलिओ विल इन्क्रीज, आणि मग त्यातनं मी थोडा वेळ विड्रॉ करेन. सो सेफगार्ड करून ठेवलाय जितकं मला कळतं तितक्या हिशोबाने. आणि ब्लॅक स्वान होणार. आणि 2008 पासनं आय नो काही रिलेटिव्स, नंतर 2020 नंतर आय नो फ्यू फ्रेंड्स हू हॅव बीन वेटिंग फॉर बेअर मार्केट अँड द मार्केट टू फॉल. आणि ते मार्केट 25-25, 25-25, 20-20% वर चाललंय. सो आय डोंट बिलीव्ह इन दॅट थिअरी की आय जेन्युअनली फील मी इतका स्मार्टच नाही आहे की मी कधी टाइम करू शकेन मार्केट. सो आय जस्ट वॉन्ट टू बी विथ द मार्केट. सो दॅट इज माय फिलॉसॉफी की पडलं तर पडलं, आपल्याला जितकी गरज आहे तितकं आहे आपल्याकडे, आणि पुढचं पुढे बघू मग. नाईस. आय थिंक ती चांगली स्ट्रॅटेजी आहे. आपण तू जसं आधी आय थिंक पहिल्या स्टार्टिंगलाच म्हटलं की ट्राईंग टू बीट द मार्केट इट्स व्हेरी हार्ड. कारण मी एका गोष्टीमध्ये, म्हणजे आय बिलीव्ह इन द एफिशियंट मार्केट थेअरी, राईट? लाईक मार्केट्स आर एफिशियंट. म्हणजे यू नीड आयदर दॅट इनसाइड एज, देन यू आर टॉकिंग अबाउट इनसाइडर ट्रेडिंग, देन इट्स समथिंग एल्स. पण नॉर्मली म्हणजे mere mortals like us cannot really beat the market. They are efficient. Good. आता थोड्या कल्चरल टॉपिक्स विषयी बोलूयात. आपल्या गावाकडची लोक, नातेवाईक वगैरे, कधी पण आपण अशा इव्हेंटला वगैरे कुठे भेटलो की सगळ्यात पहिला प्रश्न असतो की काय करतोस तू? ओके, असे प्रश्न जर तुला आले तर तुझं काय उत्तर असतं? हा, इंटरेस्टिंग आहे. आत्ताच मी आमचा पूर्ण उन्हाळा इंडियात घालवला यावेळेस. म्हटलं पहिल्यांदा इतका वेळ मिळालाय. 2.5 महिना आम्ही इंडियात होतो. मस्त फिरायला गेलो, उदयपूर फिरलो, कोकण फिरलो. कोकण कधीपासून वंदे भारत यूज केलं, आणि पावसाळ्यात गेल्यामुळे इट वॉज ब्युटिफुल. सगळं केलं, फंक्शन्स अटेंड केली. तर त्यांना माहिती आहे सुशांत 20 वर्षापासून अमेरिकेत आहे. आता लोक हा प्रश्न विचारत नाही युजली, तू काम काय करतो. नवीन माणूस आला तरच विचारतो. नवीन आला तरी मी बघतो की यार मी कोणाची बोलतो, आणि त्या हिशोबाने माझे उत्तर हे होतात. कारण की प्रत्येकासमोरच काय बोलायचं, मी रिटायर झालो, स्वतःचा झेंडा. आय डोंट बिलीव्ह इन दॅट. आता हे युट्यूब आणि पॉडकास्टिंगवर करायला लागतंय कारण की आय एम टॉकिंग मनी.
आणि मनीची तुम्हाला एक ऑथॉरिटी क्रिएट करायला, थोडंसं दाखवायला की तू खरंच काय केलंयस, त्याच्यासाठी हे बोलायला लागतं. आय एम नॉट अ पर्सन हु विल गो आणि उगाच मेरे पास इतना पैसा है और तू जानता नहीं मेरा बाप कोण आहे वाला, तसं काही नाही आपलं. पण आता ते बोलायला लागतंय कारण की इट्स व्हॉट इट इज, कारण की देर आर 1000 कॉन्टेंट क्रिएटर्स. एनिवेज, कमिंग बॅक टू द टॉपिक. सो कोणी काय विचारलं आणि कोणाचं जर माझं चॅनल और रील कोणाच्या समोर आला आणि कोणी विचारलं तर डिड यू रिअली रिटायर, कारण की मी पिकल बॉल वगैरे खेळायला जातो तिथे, बरंच आता एनसीचे पब्लिक असतं, तर तिथे विचारतात. तर मग तेव्हा आय एम व्हेरी ऑनेस्ट अबाउट की हो, खरंच झालोय रिटायर, आय एम नॉट वर्किंग एनिमोर. पण आता इथून पुढे मी सांगणं काइंड ऑफ चालू केलंय जर कोणी विचारलं तर. बट नाहीतर आय ट्राय टू शाय अवे फ्रॉम दॅट टॉपिक की एक्झॅक्टली काय करतो. कन्सल्टिंग सांगून देतो कधीतरी की मी कन्सल्टिंग करतोय. कन्सल्टिंग कुड बी एनिथिंग. बट इफ समवन रिअली ट्रायज टू डिग इन टू इट, देन आय कम आउट की दिस इज व्हॉट इट इज. मला असं वाटतं की people are still not ready to accept these डिफरंट लाईफस्टाईल्स. अजून म्हणजे त्याचं असं मेन स्ट्रीम एक्सेप्टन्स आलं नाहीये. हे तर टोटली जाणवत आहे मला जेव्हा मी बोलतो, कारण की इफ समवन इज रिअली इंटरेस्टेड देन दे ट्राय टू डिग इन टू इट, आणि तेव्हा मग आम्ही बोलायला लागतो. आणि मला कॉमेंट्सही येतात की बस असतील तुझ्याकडे, माझ्याकडे तर याच्यापेक्षा जास्त आहेत, तू असा कसा रिटायर झाला, किंवा तू खोटा बोलतोय, बेसिकली तू नाही झालायस. मग ठीक आहे, व्हॉट कॅन आय डू. आय मीन, मी त्याच्यामुळे माझं लिंक्डइन प्रोफाईल अप ठेवतो की बाबा, जर तुला फार इन्व्हेस्टिगेशन करायचे असतील तर ये बघ, त्याच्यात आहेत आपले सगळं ते प्रॉपर अख्खा करिअर त्याच्यात आहे, अख्खा माझ्या दिसेल तुला. ज्याच्यात करिअर घालवलंय मी फार्मामध्ये, सगळे लिडरशिप त्याच्यात आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे मी काय करतोय. सो आता एका माणसाला प्रूव्ह करायसाठी आय एम नॉट गोना टेक दोज एफर्ट्स. पण वेलकमिंग थोडं कमी आहे आय शुड से की, आणि काही लोकांना नाही कळू शकत म्हणजे की असं कसं वाय, कारण की ऍट दिस एज यू आर ॲट युअर हायेस्ट सॅलरी, युअर डेझिग्नेशन्स, तुम्ही सगळं काही करून झालात, आणि इथून पुढे लाईफ कुड बी मॉनिटरीली रिवॉर्डिंग. सो आय नो इट्स हार्ड टू कॉम्प्रिहेंड समटाइम्स. पण अगेन, माझ्यासारखे लाईफचे सर्कमस्टान्सेस प्रत्येकाचे नाही झाले जे आपण जिथून चालू केलं बोलायला. सो each one has their own life. You have to look for your happiness, आणि if you want to be happier, माझं happiness I knew what is my enough. So मी तिथे थांबलो, आणि तर तुमचं इनफ, आपापलं इनफ आपल्याला शोधायचं आहे. सो इट्स ऑल अप टू देम. फार छान पॉइंट आहे की आपलं इनफ काय, आपला तो आकडा काय, हे शोधणं फार महत्वाचं आहे. आणि तो डेटा असल्याशिवाय तुम्ही असं थोडासा आउट ऑफ द बॉक्स विचार नाही करू शकत. आता थोडंसं आपण बोलूयात सपोर्ट सिस्टीम बद्दल. एवढा मोठा ड्रास्टिक चेंज, करिअर सोडून ओके काहीतरी कंटेंट क्रिएशन किंवा अर्ली रिटायरमेंट आणि आय वॉन्ट मोर कंट्रोल ओव्हर माय टाइम, हे एवढा मोठा निर्णय घ्यायला धाडस तर लागतंच, यस, पण एक चांगली सपोर्ट सिस्टीम पण लागते फॅमिलीची, असं मला फार वाटतं. तर तुझं काय मत आहे? हाऊ इम्पॉर्टंट इट इज की तुझी फॅमिली म्हणा, बायको म्हणा किंवा पोरं म्हणा, यांना पण ह्या प्रवासात सोबत नेणं हे किती गरजेचं आहे? हे सगळ्यात जास्त गरजेचं तर तेच आहे. आणि कारण की तुमच्याकडे किती पण पैसा असू दे, पण तुमच्या घरातले लोक जर तुमच्या डोक्यावर बसणार असतील की तू काम का नाही करत, तू पैसा का नाही कमवत, तर मग दिवसभर माणूस घरातही का थांबेल रे, पळून जाईल. सो हो, हे फार महत्वाचं आहे. आणि when I was going through that January through April period, the hospital and all that, आणि investing, Baiko was always on board. I call my Baiko only. So she was always on board and she knew what is happening, आणि तिला सगळे नंबर्स माहिती होते. आणि मग जेव्हा मी तिच्यासमोर प्रपोज केलं हे की यार दिस इज व्हॉट आय एम थिंकिंग, शी वॉज ॲब्सोल्युटली ऑन बोर्ड विथ इट. काही काय म्हणतात, फ्रिक्शन और क्वेश्चनिंग काहीच नव्हतं. ॲज लॉंग ॲज वी आर सेक्युअर्ड, वी आर गुड टू गो. मग आईशी बोललो. आई बोलली अरे वा, हे आईचं पहिलं रिॲक्शन. म्हटलं चला चांगलं आहे. मग पोरांना मोठा मुलगा माझा 13 वर्षाचा आहे, अभिराज. सो त्याच्याशी बोललो. ही लाईक, आर यू सिरियस, लाईक कॅन यू रिअली डू इट? या, आय वॉन्ट टू डू इट. आणि
they are kind of excited that our dad is going to be a YouTuber from here on. So overall, it was a good positive feedbacks, positive from everywhere. So त्याच्यामुळे हा डिसिजन घ्यायला फार कठीण नाही वाटलं मला. तू आधीपासनं फॅमिली सोबत ही जर्नी म्हणजे शेअर करत आलाय किंवा त्यांच्यासोबत डिस्कस करत आलाय असं मी अज्युम करतो. म्हणजे यू ऑलवेज लाईक काइंड ऑफ वेअर फीडिंग देम ऑर मे बी लाईक नर्चरिंग देम फॉर द इव्हेंच्युअल बिग मुवमेंट असं असं होतं का? इव्हेंच्युअल बिग मुवमेंट नव्हतीच ना, काही प्लॅन नव्हता की मी फायर करेन ऑर एनिथिंग. तो that pivotal moment came in last year when I started thinking about it. पोर्टफोलिओ बिल्ड करणं चालू होतं. पैसे तर अजून हवेच आहेत प्रत्येकाला, पण तो डिसिजन वॉज ऑल अबाउट लास्ट इयर, गोइंग थिंकिंग अबाउट इट, रनिंग द नंबर्स, आणि त्याच्यामुळे. बट फायनान्सेस तर माहिती होते, फॅमिलीला तर माहिती होते. फॅमिली म्हणजे मी आणि अमृता दोघांना वी न्यू की आपल्याकडे किती आहेत, काय आहेत, कसे वाढतायत पैसे, कुठे कॉन्ट्रीब्युट करतोय, पॅसिव्ह इन्कम कुठनं किती कसं येणार आहे, याच्याबद्दल सगळं काही माहिती होतं. ओके, आता बोलूयात थोडंसं जेव्हा तू तुझा इन्व्हेस्टमेंट करत होता आणि काही पर्सेंटेज ऑफ तुझ्या सॅलरी तू मार्केटमध्ये टाकत होता, आयदर थ्रू इंडेक्स फंड किंवा व्हॉट एव्हर. लेट्स टॉक अबाउट द सॅक्रिफायसेस. तेव्हा अशा काही गोष्टी तुला जाणून बुजून कट कराव्या लागल्या का, की तुझा तुझा सेव्हिंग्स रेट इम्पॅक्ट नको व्हायला, किंवा आपण जे म्हणतो लाईफस्टाईल इन्फ्लेशन, ते तू कंट्रोलमध्ये कसं ठेवलं? बेसिकली ते म्हणतो ना काय, शॉर्ट टर्म पेन फॉर लॉंग टर्म गेन. तुला ते रेडिटवर किंवा इकडच्या त्या सोशल मीडियावर आय स्टॉप्ड ड्रिंकिंग माय चाय लाटे डेली ॲट स्टारबक्स, स्टार्टेड मेकिंग माय ओन कॉफी वगैरे. पण मी विचार करतो, अरे त्याच्याने काय $5-10 काय होणार आहे ते, लाईक यू आर नॉट मुव्हिंग द गोल पोस्ट फार इनफ. पण तुझं एक्झॅक्टली तुझे सॅक्रिफायसेस वगैरे काही तुला आठवतात का ह्या जर्नी मधले? सॅक्रिफायसेस पेक्षा आय वुड से दोज वर व्हेरी, काय म्हणतात त्याला, चोजन पाथ, की आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय आहे. आणि लाईफस्टाईल पहिलेपासून ना इतकी कोणती लॅविश वगैरे नव्हतीच. इट वॉज मॉडेस्ट लाईफस्टाईल पहिलेपासून. आणि लाईफस्टाईल क्रीप आमच्या दोघांमध्ये और आमच्या लाईफमध्ये इतका नाही आलाय. सो आय वुडंट से सॅक्रिफाईस, बट वी सॉ थिंग्स डिफरंटली. आम्ही आमचं पहिलं घर जेव्हा घेतलं तर कम्पेअर्ड टू एनी देसीज आय वुड से फारच मॉडेस्ट घर आम्ही घेतलं. आम्ही 2010 मध्ये घर घेतलं आमचं. सो 2009 मध्येच बिडिंग वगैरे केलं होतं आम्ही त्याच्यावर. सो इफ यू रिमेंबर 2007-8 पूर्ण मार्केट पडलं होतं, स्पेशली रिअल इस्टेट मार्केट तर पूर्ण बोंबललं होतं, राईट. सो चांगले चांगले घरं एकदम कमी प्राइसमध्ये होती तेव्हा. सो वी थॉट आपण घर घेऊ. 2010 मध्ये मग आम्ही 9 मध्ये घरं बघायला लागलो आणि आम्हाला एक फोरक्लोज घर दिसलं जे 175-80चं होतं, पण त्याचं फोरक्लोज असल्यामुळे ते बऱ्याच कमी प्राइसमध्ये होतं. इट वॉज अ टाउन हाऊस. आणि युजली आय हॅव सीन टाउन हाऊसेस पासनं लोक नाही स्टार्ट करत, सगळे सिंगल फॅमिली पासनं स्टार्ट करतात. आणि इंडियातल्या लोकांसाठी टाउन हाऊस म्हणजे घराला घर लागलेले असतात, असे कंटिन्युअस 3-4 घरं असे असतात. आणि सिंगल फॅमिली म्हणजे इंडिपेंडंट होम, जे तुमच्या घराच्या दोन्ही साईडनी जागा आहे, आणि ते थोडे महाग असतात. सो वी चोज टू गो इन अ टाउन हाऊस. आमचं पहिलं घर आम्ही $93,000 वगैरे मध्ये विकत घेतलं, ऑल इन कॅश. हे पण कोणी करत नाही. आणि आम्ही पैसे जमवले होते, थोडीफार इन्व्हेस्टमेंट होती, जे काही दोघं मिळून काम करत होतो, पैसे तेवढे जमले होते. आणि मग ती स्वतःच्या दुसऱ्या ट्रॅव्हल किंवा अजून काही करण्यापेक्षा वी थॉट आपण घर घेऊ, म्हणजे रेंटलचे पैसे वाचतील. आणि आम्ही 93 मध्ये ते घर घेतलं, 93,000 मध्ये 5-6 हजारात बेसमेंट फिनिश करून घेतलं. आणि इट वॉज अ डिसेंट 1900 स्क्वेअर फूट हाऊस, दोघांसाठी व्यवस्थित. आणि आम्ही ते व्यवस्थित नाही, भरपूर मोठं आहे ते घर 1900 म्हणजे. पण आता आय एम टॉकिंग अबाउट चे स्टँडर्ड्स, आणि इथे कसे सगळेच प्रिटी मच 4 बेडरूम 5 बेडरूम, मोठं सगळं, लिव्ह लाईफ लाईक किंग, राईट. सो आम्ही ते नाही केलं आणि ते घर आम्ही 7-8 वर्षात दुप्पट भावात विकू शकलो. सो दॅट वॉज वन. दुसरं, आमच्या त्याच आपल्या जॅपनीज कार होंडा करोला, त्या भरपूर 12-13 वर्ष चालवल्या. सो दीज काइंड ऑफ थिंग्स, नॉट आउट ऑफ द ऑर्डिनरी बट प्रिटी ऑर्डिनरी. आणि compared to our salaries, this was pretty modest lifestyle, but that helped us to kind of step up in terms of investing and all of that. आणि कॉफी वगैरेचे
ते शौक पहिलेपासूनच इतके नव्हते. स्टुडंट लाईफमध्ये होते. जेव्हा $6.5 पर आवर कमवायचो तेव्हा $4 कॉफी प्यायचो. तेव्हा काही पैशांची अक्कल नव्हती. तेव्हा योलो चालू होतं. आणि नंतर नंतर असं म्हणजे काही वाटलं नाही. एकंदरीत याच्यावरनं असं वाटतं की असं रॅडिकली असं एकदम वेगळं असं काही केलं नाही तू. यू जस्ट टू कॉमन सेन्स, सेन्सिबल, एक चांगले फायनान्शियल डिसिजन्स घेत गेले तुम्ही. चार्ली मंगर ऑलवेज सेज की टेक अ सिम्पल आयडिया and take it seriously, and compounding is a very simple idea, and fortunately I took it very seriously. खूप करायचं काम नाही आहे असं मला तरी वाटतं. असतील खूप लोक हु आर बीटिंग द मार्केट, गुड लक टू देम अँड ऑल गुड विशेस, बट आय न्यू की टायमिंग द मार्केट इज नॉट माय गेम. आणि इतका मी नाही अनालिटिकली आत जाऊन टेक्निकली आय कॅन पिन पॉइंट की हे घेऊ ते घेऊ. जस्ट कन्सिस्टन्सी वॉज माय गेम. आणि कन्सिस्टंटली थोडे थोडे काय म्हणतो आपण, थेंबे थेंबे तळे साचे. दॅट्स व्हॉट हॅपन. सो या, आणि म्हणूनच मी माझं चॅनलही चालू केलं की यार माझ्यासारखं आय वॉज ऑलवेज अन ॲव्हरेज स्टुडंट. अगेन काही टॉप ऑफ द क्लास वगैरे काही नाही, सगळं काही ॲव्हरेज राहिलं लाईफमध्ये. पण आउट ऑफ द ऑर्डिनरी हेच केलं की रादर दॅन पुटिंग माय टाइम इन टू 20% कसं आणू, 20% रिटर्न आला पाहिजे, 25 रिटर्न आला पाहिजे, याच्यापेक्षा किती मॅक्सिमम इन्व्हेस्ट कसा करू आणि किती मॅक्सिमम टाइमसाठी कसा करू, या 2 फॅक्टर्सवर मी जास्त एम्फसिस दिलं. कारण की आपल्या कंट्रोलमध्ये ऑनेस्टली तेच असतं. यस. आणि आपण करतो 2% ऑफ द सॅलरी. समजा US बोलायचं झालं, 10,000ची सॅलरी आहे तुमची आणि तुम्ही 2% म्हणजे किती होतात त्याचे, $200, $300. तुम्ही टाकाल इतकेच, पण यू आर ट्राईंग टू बीट द मार्केट आणि 20% पाहिजे तुम्हाला त्याच्यावर. त्यात काय अर्थ आहे? त्याच्याऐवजी 10% टाका, 20% टाका, 15%. अगेन नॉट अ फायनान्शियल ॲडवाइस, हा फक्त माझा जर्नी राहिला आहे असा. जास्त पैसे टाका आणि बसून राहा, लेट इट कुक, आणि इट गिव्स यू रिवॉर्ड्स. एक फारच छान पॉइंट तू म्हटला की मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग इज फॉर रिअल. आपल्याला म्हणजे भरपूर लोकांना ना ती पॉवर ऑफ कंपाऊंडिंग अजून ते गणितच ते हाऊ रिअली इट कॅन स्केल ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, अँड एस्पेशली डिकेड्स, जसं तुझ्या केसमध्ये 10 वर्ष 20 वर्ष, ते आय थिंक आवर ब्रेन इज सिम्पली नॉट वायर्ड टू कॉम्प्रिहेंड दॅट मॅथ. आणि त्याच्यामुळे आपल्याला पहिले असं की कंपाऊंडिंगमुळे अरे एवढं मोठं होऊ शकतं, सो फर्स्ट रिॲक्शन इज डिसबिलीफ. पण तू त्याचं ज्वलंत उदाहरण आहेस की कन्सिस्टन्सी आणि कंपाऊंडिंग विल ऑलवेज गिव्ह यू फिनॉमिनल रिटर्न्स इन द लॉंग रन. येस. आणि आपण इफ यू वॉन्ट, आपण एक क्विक एक्सपेरिमेंट करू शकतो याचा इथल्या इथे. तुमच्याकडे फोन किंवा लॅपटॉप आहे का? आय वॉन्ट यू टू एंटर फ्यू नंबर्स. जसं इम्प्रॉम्प्टू करू, पण मजा येईल असं वाटतं. नक्की. कॅल्क्युलेटर आहे, नॉट जस्ट नॉर्मल कॅल्क्युलेटर, जस्ट गुगल इट, कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटर, नर्ड वॉलेटचं असेल ते. सो त्याच्यावर जाऊ आपण. आणि जर कोणी नवीन US मध्ये आला असेल, कोणी मास्टर्सचे स्टुडंट्स असतील, तुम्ही युजली मास्टर्स होता 24-25व्या वर्षी, तुम्ही मास्टर्स होता आणि तुम्ही नवीन जॉबला लागता, राईट. 25व्या वर्षी समजा राहुल इंडियातनं आला आणि मास्टर्स झालं आणि नवीन राहुलनी जॉब सुरू केला आज. आता आपल्यालाही माहिती आहे, यू हॅव बीन हिअर फॉर अ वाईल, आय हॅव बीन हिअर फॉर अ वाईल. नवीन मास्टर्स केल्यानंतर और बॅचलर्स केल्यानंतर जॉब लागतो 60-70 हजाराचा. युजली देसी पॉप्युलेशन IT मध्ये काम करते और टेकमध्ये काम करते. नॉर्मली 60-70चा पगार तर सगळ्यांना प्रिटी मच असतोच. तुम्ही कॅलिफोर्नियात असाल तर 90-100 असेल, जास्त पण असेल तुमचा, पण ऑन अन ॲव्हरेज समजा आपण 70 पकडू. सो 25 वर्ष. सो इफ इट इज यू, 25व्या वर्षी किती यू थिंक यू शुड इन्व्हेस्ट? समजा 70 हजाराचा तुमचा पगार आहे, हातात समजा 6,000 येत आहेत दर महिन्याला. सो हाऊ मच वुड यू इन्व्हेस्ट? 1000 इज अ गुड हजार नंबर टू ठीक आहे. सो त्याच्यात तुम्ही टाका इनिशियल स्टार्टिंग अमाऊंट मे बी $100 जस्ट टू गेट इट स्टार्टेड. मंथली $100. ओके. हा, जस्ट टू गेट इट स्टार्टेड. मंथली तुम्ही $1,000 टाकत राहाल. आणि ॲज वी सेड, S&P 500 10% रिटर्न देत आहे मागच्या 100 वर्षापासून. सो इट इज सेफ टू अज्युम की आपण 10% रिटर्न करू. आणि तिथे एक मंथली कंपाऊंडिंगचं असेल, कंपाऊंडिंग असेल मंथली किंवा अॅन्युअली. सो यू जस्ट क्लिक ऑन मंथली. मंथली करा, कारण की तुम्ही मंथली कॉन्ट्रीब्युट करताय ना, तर जे काही आहे ते सगळं मंथली होणार आहे. आणि इयर्स आता समजा
मी आज 42चा आहे, सो 25 पासून 42 म्हणजे 17 वर्ष टाकू आपण. जस्ट लेट्स जम्प ऑन 17 वर्षात काय होतं तर. सो माझं इनिशियल डिपॉझिट आहे $100, 17 वर्षांचं ग्रोथ आहे, 10% फॉर मंथली कंपाऊंडिंग, आणि कॉन्ट्रीब्युशन अमाऊंट इज $1000, राईट? बरोबर बरोबर. हे सगळं जर मी टोटल कॅल्क्युलेट केलं तर टोटल बॅलन्स येतोय $532,000 ऑलमोस्ट, म्हणजे जवळजवळ $5,32,000. आणि इफ यू लुक इन टू इट, तुमचं कॉन्ट्रीब्युटिंग अमाऊंट बरीच कमी असेल, मे बी 180 और 200K. किती असेल कॉन्ट्रीब्युटिंग अमाऊंट? 200K, 200. जस्ट स्लाइटली अबाउट 200K. तुम्ही 200 टाकले आणि तुमच्याकडे 534 आहे. आता मजा हे झालं 25 पासून 42व्या वर्षीपर्यंत. आता कंपाऊंडिंगची मजा बघा कशी येते. आता आपण 17 वर्षाच्या ऐवजी डायरेक्ट जम्प करू, समज 25 वर्षांनी. सो यू स्टार्टेड वर्किंग एट 25. बाय द एज ऑफ 50, टेल मी हाऊ मच मनी युल हॅव. आता 17चं चेंज करून 25 करायचं म्हटलं. 17चं चेंज करून 25 करू आपण. बाप रे, आता टोटल बॅलन्स झालाय 1,300,028. सो 1.3 मिलियन, राईट? 1.3 मिलियन, येस. 55 वर्ष इज गुड. आणि जे रिटायरमेंट एज आपण म्हणतो 60, 25 पासून 50 आपण केला आतापर्यंत, आणि 50 पासून आता 55 वर जाऊ. सो फक्त आपण तिथे वाटलंच तर एंड करू. सो जस्ट इन्क्रीज इट बाय 5 मोर. सो 30 करायचे, 25च्या ऐवजी 30 वर्ष. परफेक्ट. ओ माय गॉड, आधी 1.3 होतं, आता फक्त 5 वर्ष वाढवल्यानंतर 2.2 मिलियन झालंय ते. राईट. सो 25व्या वर्षी काम 1 मिलियन वाढलं. राईट. आणि फक्त 5 वर्षात 1 मिलियन वाढलं, राईट? येस. सो दॅट इज कंपाऊंडिंग. 25व्या वर्षी काम करून आपण फक्त $1,000 टाकले दर महिन्याला, 55व्या वर्षी $2.24 मिलियन नी तुम्ही, दॅट्स इट, यू आर डन. प्रिटी मच 2.2 इज अ गुड नंबर, इट्स अ डिसेंट नंबर. आणि सॉलिड नंबर. हे लक्षात ठेवा की आपण फक्त $1,000 टाकलेत. तुम्ही जसं जसं एज वाढतं तुमचा पगार वाढत चाललाय. इफ यू जस्ट गो 10% ऑफ युअर सॅलरी, जेव्हा तुमचं 100 म्हणजे महिन्याचा पगार 10,000, 15,000, 20,000, तुम्ही 10% जर वाढत गेलं किंवा कॉन्ट्रीब्युटिंग अमाऊंट वाढत गेलं, तर हा पैसा कुठे जातो. आणि 55व्या वर्षी यू ऑलरेडी हॅव 2.3 मिलियन. 6-7 वर्ष जर थांबला तर इट विल डबल. सो इट विल गो फ्रॉम 2.2 टू 4.2 इश. भरपूर पैसा होतो. सो दिस इज बेसिकली व्हॉट आय एम ट्राईंग टू शो इज कंपाऊंडिंग इफेक्ट. आणि प्रत्येकाने ते कॅल्क्युलेटर यूज करायला पाहिजे आणि मजा येते. जस्ट प्ले अराउंड विथ द नंबर्स. किती टाकले तर किती होतील. आणि जर मग असं वाटलं की ठीक आहे यार, 10% मध्ये पण आपण खूप मोठा गेम खेळू शकतो, तर प्रॉबेबली यू विल फॉरगेट अबाउट बीटिंग द मार्केट वाला गेम. नाईस. तू तुझ्या जर्नीमध्ये काही स्प्रेडशीट वगैरे मॅनेज करायचा का, आणि ते मंथली अपडेट करून तू ट्रॅक करत होता का तुझा प्रोग्रेस, किंवा एक आता किती झालंय, मे बी क्वार्टरली किती झालंय, किंवा इयरली, असं काही तू एक स्प्रेडशीट असतं ना आपलं, की ओके आय एम ट्रॅकिंग दिस इज माय इन्व्हेस्टमेंट आणि माझी ग्रोथ आहे, असं काही केलं होतंस का तू? ऑनेस्टली इतकं नव्हतं केलं. क्रेडिट कार्ड्स आणि बँक स्टेटमेंटवरनं दिसायचं की खर्च किती आहे आणि एक्स्ट्रा वॅगन कुठे आहेत ते तिथेच कळून जायचं. दर महिन्याला क्रेडिट कार्ड भरत राहिलो आहे त्याचं जे काही आहेत, नॉट मिनिमम बॅलन्स, द एंटायर वन. सो त्यामुळे कळायचं की किती आहे. त्याच्यानंतर थोडं एक्सेल डेव्हलप केलं आणि ट्रॅक करणं चालू केलं होतं की कुठे कुठे इन्व्हेस्टेड आहेत. पण एक्सेलपेक्षा मग देन आय वेंट टू अदर टूल्स, जिथे तुमचे सगळे बँक अकाउंट्स, क्रेडिट कार्ड अकाउंट्स, इन्व्हेस्टमेंट अकाउंट्स, ते सगळेच्या सगळे लिंक केले. आणि ते लिंक केल्यानंतर इट गिव्ज यू ओव्हरऑल पिक्चर की तुम्ही लाईफमध्ये कुठे आहात. आणि त्याच्यात रिटायरमेंट कॅल्क्युलेटर्स वगैरे पण असतात, वेअर इट विल गिव्ह यू प्रिटी क्लिअर आयडिया की तुम्ही कुठे आहात. सो आय रिलाइड दॅट ऑन दॅट लिटल मोर. आपल्या प्रेक्षकांसाठी कुठलं असं एखादं टूल तू रेकमेंड करू शकतो का, जे इट कॅन गिव्ह यू अ गुड हाय लेवल ओव्हरव्ह्यू ऑफ युअर फायनान्सेस, सगळे बँक वगैरे अकाउंट लिंक केल्यानंतर? ऍक्च्युली माझं एकासोबत आहे तसं. आता आय डिड नॉट वॉन्ट टू ब्रिंग दॅट हिअर, बट या माझ्याकडे ती रेफरल लिंक आहे. जर कोणाला डाउनलोड करायची असेल, ऑर आय कॅन गिव्ह देम दॅट लिंक, ज्याच्यात यू कॅन हॅव प्रिटी गुड पिक्चर ऑफ तुम्ही कुठे आहात फायनान्शियली. आणि बोनस इज इफ यू डाउनलोड दॅट फ्रॉम माय रेफरल थिंग, आय थिंक दे गिव्ह यू $50 अमेझॉन कार्ड जस्ट टू यूज दॅट. आय नो प्रत्येक जण
कॉन्फिडंट नसतो और दे आर नॉट क्लिअर की यार सगळे माझे बँकेचे अकाउंट वगैरे मी कसं काय मी नाही लिंक करणार किंवा काय. आय नो देर इज अ हेजिटेशन, पण आय वॉन्टेड टू टेक अ बिग डिसिजन इन माय लाईफ, काम करू की नाही करू. सो त्याच्यासाठी मी केलं आहे, अँड आय ट्रस्ट देम. सो आय कॅन गिव्ह दॅट लिंक लेटर इफ यू वॉन्ट. आता गाडी थोडीशी रिव्हर्स मध्ये घेऊयात. अमेरिकेत तू नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहतोस, तिथं तुझं बऱ्यापैकी करिअर झालंय, पण बालपण वगैरे कुठे गेलं, जन्म कुठे झाला तुझा? माझा जन्म अमरावतीमध्ये झालाय आणि अमरावतीतच माझं शिक्षण पूर्ण, शाळेचं शिक्षण आणि इंजिनिअरिंग पर्यंत पूर्ण अमरावतीतच. आणि मग त्याच्यानंतर लगेच मी US मध्ये मास्टर्स करायसाठी आलो. सो 20 वर्षापासून इथे आहे. आणि कुठल्या कुठल्या फील्डमध्ये तुझं एज्युकेशन आहे? मी झालो आपला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, त्याच्यानंतर मास्टर्स केलं बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधनं आणि नंतर मग फार्मामध्ये काम केलं. आणि US मध्ये माझा पूर्ण एक्सपिरियन्स फार्मामध्येच राहिला आहे. माझी शेवटची कंपनी ॲस्ट्राझेनेका होती, तिथे मी 7-8 वर्ष होतो. सो पण हो, फार्मामध्येच राहिला आहे पूर्ण माझे वर्किंग इयर्स. तुझे तुझे आई वडील फायनान्सशी रिलेटेड काही फील्डमध्ये होते का? हा फायनान्सचा जीन तुझ्यामध्ये कुठून आलाय? गुड क्वेश्चन. फायनान्सशी डायरेक्टली तर रिलेटेड नव्हता त्यांचा प्रोफेशन. वडील हे करायचे, ट्रेडिंग करायचे. हां, दॅट वॉज हिज काइंड ऑफ साईड गिग. त्यांच्या डायरीत ते लिहिलं असायचं, इतक्याला घेतला, इतक्याला विकला, आणि ते सगळं बघितलं आहे मी बऱ्यापैकी. सो त्यांच्यासोबतही थोडेफार डिस्कशन्स व्हायचे आणि त्यांनाही माहिती होतं की हा काही ट्रेडिंग करत नाही, हा काही आपल्या टाईपप्रमाणे, आपल्या काय म्हणतात, द वे ही इज डुईंग इट, ही इज नॉट गोना फॉलो माय वे. पण आम्ही बोलत राहायचो की कसं चाललंय, काय चाललंय. सो मे बी तिथनं आलं असावं. आणि मी ना ऑफिसमध्ये असताना डेव्ह रॅमसी रेडिओ शो ऐकायचो. लिव्ह लाईक नो वन एल्स सो दॅट यू विल लिव्ह लाईक नो बडी एल्स. आणि तेव्हा त्यांचा रेडिओच असायचा 1 वाजता दुपारी. सो मी त्याचा शो ऐकायचो आणि दॅट गॉट मी क्युरियस अबाउट म्युच्युअल फंड काय आहे, ETFs काय आहे, व्हॉट इज दिस डेट फ्री, आणि हा क्रेडिट कार्ड का कट करतोय आणि ऑल दॅट. सो दॅट गॉट मी क्युरियस इन टू दिस फील्ड. नाईस नाईस. सो अजूनही चालू आहे तो रेडिओ शो, राईट? आय थिंक इट्स व्हेरी ह्यूज. जो असा बाहेरून बघतोय, अरे सुशांत रिटायर झालाय, राईट, त्याचं परसेप्शन, आपल्याकडे ना रिटायरमेंट हा शब्द फार जरा लोडेड आहे, राईट? रिटायरमेंट म्हटलं की आपल्या डोक्यात एकच विचार येतो की बाबा आता बसायचं, देवाचं नामकरण करायचं, थोडंफार मेडिटेशन करायचं आणि मे बी नातवंडांची काळजी घ्यायची. म्हणजे तशी एक चुकीची रिटायरमेंट ह्या शब्दाला एक चुकीचं काय म्हणतात त्याला कॉनोटेशन्स आहेत. पण जसं तू म्हटलं, रिटायरमेंट डझंट नेसेसरली मीन की मी आता बसणार आहे आणि काहीच करणार नाही, असं काही नाही. पण फॉर समवन हु इज प्रॉब्ली लिस्निंग अबाउट फायर द फर्स्ट टाइम, त्याच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे आता 42व्या वर्षी सुशांतने 9 ते 5 सोडलं, आता बोर नाही होत का? बरोबर आहे, व्हॅलिड क्वेश्चन आहे. आणि म्हणूनच आता आय थिंक मला हे सोडायला लागेल बोलणं की आय एम रिटायर्ड. आय शुड से रिटायर्ड फ्रॉम कॉर्पोरेट. इथे येऊन थांबवायला लागेल, कारण की फक्तच रिटायर्ड म्हटलं तर मग त्याच्यावर 100 प्रश्न येतात. मग तू हे का करतो, मग तू ते का करतो. आता हे करायचं होतं, ते करायचं होतं म्हणून तर काम करणं बंद केलंय. मग आता हे ते करणं बंद कसं करू. आता आईशी बोलताना किंवा बाकीचे मामा मावशांशी बोलताना आता सगळ्यांचं एक होतं की त्याला काय आता वेळ असेल त्याच्याकडे. किंवा आईचंही आता इंडियात गेलो तेव्हा आम्ही फिरलो वगैरे सोबत. मग आई आता सध्या इथे आली आहे, आमच्या सोबत आहे 3-4 महिन्यापासून. आईला असं वाटलं की तुझ्याकडे तर वेळ असेल आता. पण इथे आता आई बघते तर कसला रिटायर झालाय तू, काय म्हणजे तू इथेच असतो, हे लाईट लावून कोणाची तरी गप्पा करत असतो किंवा काही ना काही तुझं चालूच असतं, किंवा आय एम कॉन्स्टंटली रायटिंग समथिंग. सो युट्यूब करणं पण काही इट वॉज नॉट अ मेजर्ड स्टेप. आम्हाला माहिती होतं क्रिएटिव्हिटी काहीतरी आहे, तर मी माझ्या मुलासोबत रील्स बनवणं चालू केलं अबाउट फायनान्सेस, की वी विल एज्युकेट पीपल इन अ फनी वे, कारण की फायनान्स इज बोरिंग युजली. सो वी ट्राईड दॅट. सो त्यांनी आणि मी 50 एक रील्स सोबत बनवल्या, रील्स कॉल इट शॉर्ट्स. मग त्याच्यानंतर कळलं की याला काही ट्रॅक्शन नाही मिळत आहे. आता आपण ज्याच्यासाठी चालू केलंय ते आपल्याला मिळत नाहीये, तो लेट्स गेट अ लिटल सिरियस, आणि मग सिरियसली बनवणं चालू केलं. आता एंटरटेनिंग वेनी सांगायचं झालं तर मग यू हॅव टू राईट द स्क्रिप्ट. पहिले चूज द टॉपिक, राईट द स्क्रिप्ट, आणि मग हळूहळू त्याच्यात काय म्हणतात, आय वेंट डाऊन द रॅबिट होल. आणि मग कळलं की हा हे तर फुल टाइम जॉब आहे. आय मीन 35-40 तास तर आरामात याच्यात निघून जातील. द ओनली डिफरन्स इज पैसे कोणी देत नाहीये कामासाठी, पण दुसरं इज मजा खूप येते, मजा येते. सो मग ते करत राहिलो आणि बोर व्हायचा तर म्हणजे दूरपर्यंत प्रश्नच नाही. इट इज
कीप्स मी कन्झ्युम्ड लोकांचं. आणि आत्ता US मध्ये माझे व्हिडिओज दाखवणं चालू केलं युट्यूबनी. पहिले ते आय डोंट नो कुठे दाखवत होते, देर वॉज नो ट्रॅक्शन, नथिंग. सो आता भरपूर ॲप्रिसिएशन ईमेल येत आहेत, DMs येत आहेत लोकांकडून चांगले DMs येत आहेत, एन्क्वायरीज येत आहेत आणि शिव्या पण येत आहेत, सगळं काही येत आहे. सो दॅट्स ओके. पण नाही, बोर तर बिलकुल नाही होत. आय एम जस्ट लाईक हाऊ कॅन आय स्ट्रीमलाईन धिस, हाऊ कॅन आय स्ट्रीमलाईन दॅट, आणि अजून कसा व्हॅल्यू देऊ शकतो लोकांना, मी याच्याचबद्दल विचार करत राहतो. आणि बाकी मग टाइममध्ये काय, पोरं आहेत खेळायसाठी, आय प्ले पिकल बॉल, गो आउट. बोर होण्याचं तर बिलकुल म्हणजे दूरपर्यंत नाहीच, प्रश्नच नाही. नाईस. मला ही गोष्ट फार छान वाटते सुशांत, की येस, तू म्हणजे यू गॉट आउट ऑफ द कॉर्पोरेट रेस अर्ली, पण नंतर तू ते जे तुझं चॅनल आहे ते चॅनल सुरू करून तू ही जी कॉन्सेप्ट आहे किंवा ही जी लाईफस्टाईल आहे, हे तू अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा एक ऑनेस्ट प्रयत्न करतोय. सो कुडोस टू यू. कारण मला मी ठाम मताचं आहे, हे असे थोडेसे वेगळे विचार सगळ्यांनी ऐकायला पाहिजे आणि सगळ्यांना कळायला पाहिजे की आपण जे ट्रॅडिशनल लाईफ जगतो त्याच्या बाहेर पण गोष्टी शक्य आहेत. फक्त कधी कधी कसं असतं की माहीतच नसतं लोकांना, किंवा लोक कधी विचारच करत नाही. आपण आपल्या त्या दैनंदिन जीवनाच्या ग्राइंडमध्ये एवढा अडकलेलो असतो की वी डोंट इवन गेट टाइम टू थिंक अबाउट दिस थिंग्स. त्याच्यामुळे ते जे चॅनल तू सुरू केलंय, खरंच फार ते उल्लेखनीय काम करतोय तू. सो हॅट्स ऑफ टू यू. एक कॉन्सेप्ट आहे, जॅपनीज कॉन्सेप्ट कॉल्ड इकिगाई. येस. इकिगाई म्हणजे समथिंग दॅट गिव्स अ पर्सन अ पर्पज अँड रिझन फॉर बिंग. आणि वेन आय केम अक्रॉस दिस कॉन्सेप्ट, आय स्टार्टेड थिंकिंग मोर. अगेन त्याच 3-4 महिन्यामध्ये हा कॉन्सेप्ट माझ्या समोर आला. आणि दॅट कॉन्सेप्ट सेज की फाइंड समथिंग विच यू, आणि कधी कधी ना हे फार पुस्तकी वाटतं, आणि आय नो इट इज पुस्तकी, आणि देर आर व्हेरी फ्यू हु विल टेक दोज डिसिजन्स बेस्ड ऑन दॅट पुस्तकी नॉलेज. पुस्तकी म्हणा, फिल्मी म्हणा, वॉट एव्हर इट इज. बट वी टू आर हिअर, सिटिंग हिअर, who are trying to implement those kind of things. So try to find something which you love. It should be something which the world needs, कारण की that matters. You should be good at it. असं नाही की मला क्रिकेट आवडतं बट मला बॅट पकडता येत नाही. इट कॅनॉट बी दॅट. यू शुड बी गुड ॲट इट टू, आणि देर इज अ मार्केट फॉर इट. सो वेन आय थॉट अबाउट इट, आय एम लाईक, असं काय आहे आपल्याकडे, काय केलंय आपण. आणि मग इकडून तिकडून हेच आलं की we have a decent lifestyle and a decent portfolio, and there is a sufficient gap in the market about personal finance. आणि म्हणून आय थॉट की चल आपण हे करू. आणि क्रिएटिव्हिटी तर होतं, मला फक्त बोरिंग असं बोलत नाही राहायचं. आय वॉन्ट टू समथिंग. आय विल हॅव प्रॉप्स इन माय थिंग. आय हॅव सम सॉर्ट ऑफ एंटरटेनिंग फॅक्टर. आणि पर्सनल फायनान्स हे ना 2 स्पेक्ट्रममध्ये आय वॉन्ट टू टच अपॉन. इट इज नॉट की ओके तुम्ही 25 वर्षाच्या आहात आणि तुम्हाला पैशाबद्दल काहीच माहिती नाही. ऑफकोर्स यू शुड लर्न अबाउट इट. किती सेव्ह करायचा, किती इन्व्हेस्ट करायचा, किती पैशात मजा करायची अँड ऑल दॅट. बट आय फील लाईक जे काही लोक आहेत जे ऑन द अपर स्पेक्ट्रम्स आहेत, जे 5 मिलियन 8 मिलियन पर्यंत आहेत, आय गेट दोज काइंड ऑफ DMs अँड IMs और मेसेजेस की आमच्याकडे $6 मिलियन आहे, आम्ही का काम करतोय आम्हाला माहिती नाही आहे, वी डोंट थिंक वी कॅन रिटायर. बट इफ आय आस्क देम, मी सोपा प्रश्न विचारतो त्यांना की भाऊ तुझा 3 मिलियनचा पोर्टफोलिओ आहे, आणि लोक सरप्राइझिंगली सगळं ओपन करायला लागले, सगळं सांगायला लागले की माझ्याकडे इतका पैसा. आय वॉज व्हेरी सरप्राईज विथ दॅट. युजली लोक बोलत नाहीत, राईट. सो $4 मिलियन पोर्टफोलिओ आहे. म्हटलं भाऊ तुझा 4 मिलियनचा पोर्टफोलिओ आहे, तुला 10% जर कोणी दिले तर 400K तुझे दर वर्षाचे येतात. 400Kचं तू काय करणार आहेस? डू यू रिअली थिंक यू आर गोना नीड ऑल दॅट? 4%, चल 10% नाही 5% दिले, दॅट इज 200K. सो एकदा फार घुसू नको पर्सनल फायनान्समध्ये, पण थोडा तर हिशोब कर, आणि देन यू कॅन डिसाईड फॉर युअर सेल्फ. अगेन आय एम नॉट सेईंग 4 सफिशियंट आहे की 10, तुम्ही तुमचा हिशोब करा. सो वेन आय सॉ दॅट गॅप, आय फेल्ट लाईक मी ॲटलिस्ट माझं काम आहे माझा एक्सपिरियन्स सांगणे. लोकांना ज्याच्यातनं जर काही शिकायचं असेल तर वेल अँड गुड. कारण की मजा याच्यातच येते ना की तुम्ही काही काम करताय आणि 2-3 लोकांनी त्याच्यावर इम्प्लिमेंट केलं. आता मी कॅन्ससमध्ये एक लग्नाला जाऊन आलो. माझा एक मित्र आहे चांगला, सो तो बोलला मी तुझा व्हिडिओ बघितला आणि मी वेंडिंग मशीन्स लावल्या स्विमिंग पूलच्या बाजूला. म्हटलं सही आहे,
कारण की तो बोलला आय रिअली वॉन्टेड सम सॉर्ट ऑफ माय किड्स आर ग्रोइंग अप अँड रिअली वॉन्टेड सम सॉर्ट ऑफ पॅसिव्ह इन्कम. आणि मग त्यांनी ठीकठाक पैसे कमवले. आय वॉज लाईक, आय नो इट्स नॉट लाईफ चेंजिंग मनी, बट द माइंडसेट, थोडासा तरी माइंडसेट शिफ्ट कुठे होऊ शकला आणि आपण कोणाला इन्स्पायर करू शकलो आणि त्या काइंडचे मेसेजेस जर आले तर मजा येते हे सगळं असं. आणि या तो जो तू एक्झाम्पल दिलं किंवा ते इन्स्टन्स, राईट, लाईक व्हेन समवन कम्स अँड टेल्स यू की दे चेंज बिकॉज ऑफ अ कंटेंट यू मेड और अ थॉट यू सेड ऑन युअर चॅनल, ते सगळ्यात महत्वाचं फ्युअल असतं कंटेंट क्रिएशनसाठी मला वाटतं. दॅट कीप्स यू गोईंग. चार्जेस मी फॉर दॅट एंटायर वीक. आणि कंटेंट बनवणं फार सोपं होऊन जातं. या आय मीन पैसे कमवायचे असले तर जॉबमध्ये भरपूर पैसे मिळत होते, सो का सोडला असता. सो पैसे इज नॉट द प्रायोरिटी राईट नाउ. इट वॉज मोर अबाउट काहीतरी इम्पॅक्ट कुठेतरी. आय ऑलवेज कीप टेलिंग माय फ्रेंड्स और माय सन ॲज वेल की यार काहीतरी स्टोरीज असल्या पाहिजे. मी 8-9 वर्ष वर्किंग फ्रॉम होम केलं, काही स्टोरीज नव्हत्या लाईफमध्ये. बस काम डन. असं 4 लोकात बसल्यानंतर माझ्याकडे स्टोरीज नसायच्या. आय फील लाईक आय वॉन्ट टू मेक स्टोरीज. आय नीड टू एक्सपिरियन्स समथिंग बिगर, समथिंग डिफरंट, ज्याकडनं मलाही कोणासोबत बसल्यानंतर गप्पा करायला आय शुड हॅव सम सॉर्ट ऑफ स्टोरीज. आणि हे मागच्या 1-1.5 वर्षात भरपूर स्टोरीज आहेत. लोकांसोबत बसून गप्पा करू शकतो आणि मजा येते की आय हॅव डन समथिंग. दिवसाचा एखादा ईमेल और आठवड्याचा एखादा ईमेलही इट फ्युअल्स मी टू कीप गोइंग फॉर 1 मोर वीक. आणि बोर तर झालंच नाहीये कधी. सो इट्स ऑल गुड. तुझ्या चॅनलचं जे नाव आहे फार युनिक वाटतं मला. त्या नाव मागे काही स्टोरी आहे का? काय आहे? ओके, प्रेक्षकांना दाखवतो. नाव हे आहे सो मनी विथ स्वाबी. इट इज काय फार थॉट आउट इन द सेन्स, ॲज आय सेड की मी मुलांबरोबर चॅनल सुरुवात केलं होतं. माझ्या लहान मुलाचं नाव स्वराज आहे. सो SW इज फॉर स्वराज अँड मोठा इज अभिराज. सो इट इज अबी इज फॉर दॅट. सो SWABI, that's what it is. It was nothing finance related or anything. And though as we talk about money with Swabi, that's where it came to. So मुलं आता कधी इन अँड आउट असतात व्हिडिओज मध्ये, कायम नसतात. आता इट इज गेटिंग सिरियस, बट दॅट्स व्हॉट इट इज. यंग किड्स, यंग ॲडल्ट्स असतील आपल्या घरामध्ये, टीनेजर्स असतील, हाऊ कॅन वी गेट देम स्टार्टेड ऑन अ गुड, सेफ, सेक्युअर फायनान्शियल फ्युचर? काय गोष्टी आपण करू शकतो त्यांच्यासाठी? आय डोंट नो हाऊ मेनी पीपल नो, बट US मध्ये क्रेडिट हिस्ट्री इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि यू कॅन ॲड युअर किड्स रिगार्डलेस ऑफ देअर एज ऑन युअर क्रेडिट कार्ड्स. दे विल नॉट हॅव क्रेडिट कार्ड ऑफ देअर ओन, पण त्यांची हिस्ट्री बिल्ड होणं सुरू होऊन जाते. सो माझा मुलगा 2-3 वर्षाचा असतानाच मी त्याला ऍड केलं. मोठ्या मुलाला पण ऍड केलं. सो दॅट इज द फर्स्ट स्टेप की क्रेडिट हिस्ट्री बिल्ड होणं चालू होत्या. वेळेवर पे करा सगळे क्रेडिट कार्ड, त्यांची हिस्ट्री खराब नका करू. सो चांगल्यासाठी काही पॅरेंट्स त्यांच्या नावावर क्रेडिट कार्ड उघडतात इथे. मी ऐकलंय ते पण. नॉट अ फायनान्शियल अँड टॅक्स ऍडवाइस. या पण हा की तिथनं तर ऍटलिस्ट ते तर करूच शकतात. त्यात इट डझंट रिक्वायर एनी मनी ऑर एनिथिंग. जस्ट क्रेडिट कार्डला कॉल करून सांगायचं की या मुलाला ऍड कर. दॅट्स अबाउट इट. दुसरं आहे की जर तुमचा LLC असेल, जर तुम्ही ओपन केली असेल तर, आणि तुमच्या बिझनेसमध्ये मुलं जेन्युनली हेल्प करू शकतील, जसा ही वर्क फॉर मी, माय सन वर्क फॉर मी, अजूनही तो काम करतो. इफ ही इज नॉट इन फ्रंट ऑफ कॅमेरा, तो दुसरीकडून काही ना काही हेल्प करत असतो. सो यू कॅन पे देम लाईक लिगली प्रॉपर पे करू शकता आणि तुमच्या LLC थ्रू पे करा त्यांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये, आणि मग तुम्ही त्यांचं कस्टोडियल रॉथ IRA अकाउंट उघडू शकता. आणि रॉथ IRA आता आपण ऑलरेडी कंपाऊंडिंगचा इफेक्ट बघितलाय. 5-10 हजार जर तुम्ही 12-13 वर्षाच्या मुलाच्या अकाउंटमध्ये जर टाकू शकत असाल तर फॉर डुईंग नथिंग हिल बी अ मिलेनियर बाय 55-60. काहीच नाही करायचं काम आहे त्याला. आणि मग त्याच्यानंतर अजून खूप काही. आय एम ऑफ द ओपिनियन की पोरांना शिक्षण झाल्यानंतर वगैरे किंवा वन्स दे आर इंडिपेंडंट, खूप पैसे ते असतं ना, काय म्हणतात, इनहेरिटन्स, वडलोपार्जित अँड ऑल दॅट. आय एम नॉट ऑफ दॅट ओपिनियन की खूप सारा पैसा द्यायला पाहिजे अँड ऑल दॅट. बट दीज 2 स्टेप्स आय वुड से दॅट इज गुड इनफ. कारण की त्यात मुलांना काहीच करायला नाही लागत, ते पॅरेंट्सलाच करणे आहे. बट दीज 2 स्टेप्स आर गुड स्टार्टिंग पॉइंट. आणि पैशाला टॅबू बनवू नका, बोला पैशाबद्दल. आणि टेबलवर बसून शिकवल्यापेक्षा तुमच्या घरात काय एन्व्हायरमेंट आहे, किड्स कॅच अप ऑन दॅट. सो
काय एन्व्हायरमेंट आहे, जस्ट बी लिटल अलर्ट अबाउट व्हॉट यू आर टॉकिंग इन फ्रंट ऑफ किड्स अँड काय वाईब आहे इन टर्म्स ऑफ पैशांबद्दल बोलायची. तर जर आई वडील दोघेही पैशांबद्दल चांगले असतील, सो इट इट युजली पुढच्या जनरेशनलाही तीच व्हॅल्यू मिळते असं मला वाटतं. तर या आय थिंक दॅट शुड बी गुड इनफ. आणि मग ॲज दे ग्रो, या यू कॅन गो इन लिटल डीपर, बट दॅट्स टू अर्ली फॉर अस. आय हॅव नॉट एक्सपिरियन्स्ड इट, सो मी तिथे नाही जाणार. आपल्या प्रेक्षकांपैकी कोणीतरी आता तुझी ही स्टोरी ऐकून पेटलंय, आता त्याला सुशांतने जे केलंय मला ते करायचंय. ओके, हाऊ कॅन दे रिच आउट टू यू? तुझ्याशी संपर्क जर कोणाला साधायचा असेल तर त्यांनी कुठे जायला हवं, कुठे तुला कॉन्टॅक्ट करायला हवं? लिंक्डइन वुड बी अ राईट प्लेस. जर तुम्ही प्रोफेशनल असा, युजली सगळ्यांचंच लिंक्डइन असतं, सो यू कॅन रिच आउट ऑन लिंक्डइन. आय कॅन गिव्ह यू माय लिंक. लिंक्डइनचं प्रोफाईल तुम्ही ते दाखवू शकता स्क्रीनवर, सो दॅट विल बी इझी टू रिच आउट. सो दॅट वुड बी वन वे. दुसरा आहे ऑफकोर्स फॉलो माय दिस चॅनल अँड आय ट्राय टू गेट टू ईच अँड एव्हरी कॉमेंट. मी इतका मोठा नाही झालोय अजून की आय कॅनॉट रिच आउट अँड रिप्लाय टू ईच अँड एव्हरी वन. सो दीज आर द टू ॲव्हेन्यूज वेअर यू कॅन रिच आउट. इंस्टाग्राम पण आहे विथ द सेम हँडल. वी आर रिवॅम्पिंग इट, ट्राईंग टू अंडरस्टँड खरंच काय पाहिजे तिकडे. पण या, दीज आर 2-3 चॅनल्स दे कॅन रिच आउट. नाईस. मित्रांनो, तुम्हाला जर सुशांतशी संपर्क साधायचा असेल तर लिंक्डइनची लिंक मी खाली युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तिथे तुम्ही सुशांत सोबत कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा युट्यूब चॅनल ऑब्व्हियसली सुशांतचं आहेच, तिथे पण तुम्ही कमेंट करून सुशांतशी संवाद साधू शकता. थँक्यू सो मच सुशांत. एकदम छान गप्पा रंगल्या, भरपूर डिटेलमध्ये. आपण एक ट्रॅडिशनल करिअर किंवा लाईफस्टाईल सोडून काहीतरी वेगळं सुद्धा शक्य आहे हे आपण आपल्या ह्या गप्पांमधून दाखवून दिलं. आणि आय एम होपिंग की या संवादातून कुठेतरी कोणीतरी प्रेरित होईल आणि दे विल स्टार्ट थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स. नक्कीच. थँक्यू फॉर द अपॉर्च्युनिटी. आणि तुम्ही मला बोलावलं इथे. आणि आय होप दॅट टू 1-2 लोक जरी ॲज वी से इन्स्पायर झाले, सो दॅट्स वेल अँड गुड. आणि आपल्या 1 तासाचं चीज झालं असं मी म्हणेन. सो थँक्यू सगळ्यांना ज्यांनी पूर्ण एपिसोड बघितला. अँड थँक्स टू यू ॲज वेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.